वंदनीय बाळासाहेबांच्या दूरदृष्टीतून आकारास आलेला देशातील पहिला मुंबई पुणे एक्सप्रेसवे आजही लाखो प्रवाशांसाठी गतीचा मार्ग आणि राज्याची जीवनवाहिनी आहे. पण लोणावळा खंडाळ्याच्या घाटातील ती जीवघेणी वळणं, पावसाळ्यातली भीती आणि तासनतास अडकणारी वाहतूक हे चित्र बदलण्याचं एक स्वप्न पाहिलं गेलं. 2017-18 मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या मिसिंग लिंकचा पाया रचला. ज्या हातांनी प्रकल्पाचं भूमिपूजन केलं त्याच हातांनी याचं लोकार्पण करावं हा नियतीचा आणि मेहनतीचा एक अनोखा योग आहे. पण विकास कामांच्या प्रवासात नेहमीच सरळ रस्ता नसतो. 2019 नंतर राज्यात सत्तांतर झालं आणि या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या गतीला जणू ब्रेक लागला. जे स्वप्न विक्रमी वेळेत पूर्ण व्हायला हवं होतं ते राजकीय अनास्थेचं बळी ठरू पाहत होतं. पण जून 2022 मध्ये सत्तेची सूत्र मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या हाती आली आणि प्रकल्पाला जणू नवचैतन्य मिळालं. त्यांनी केवळ आदेश दिले नाहीत तर स्वतः फील्डवर उतरले. कधी रात्रीच्या वेळी बोगद्यात जाऊन कामाचा दर्जा तपासला तर कधी भर पावसात टायगर व्हॅलीवर उभं राहून कामाची प्रगती पाहिली. लोकांचा वेळ वाचला पाहिजे, प्रवास सुरक्षित झाला पाहिजे हा एकच ध्यास त्यांनी उराशी बाळगला. सर्व अडथळे दूर करून प्रकल्पाला पुन्हा धावत्या रुळावर आणलं. हा केवळ मिसिंग लिंक नाही तर महाराष्ट्राच्या प्रगतीला जोडणारी कनेक्टिंग लिंक आहे. 23.45 मीटर रुंदीचा हा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदवला गेलाय. 13.3 किलोमीटरचा हा नवा मार्ग, प्रवासाच्या वेळेत तब्बल 30 मिनिटांची घट, 6 किलोमीटरचे अंतर कमी आणि टायगर व्हॅलीतील तो भव्य केबल स्टेट पूल जो पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतोय. राजकीय अडथळ्यांवर मात करून जिद्दीच्या जोरावर हा कनेक्टिंग दुवा आता जनतेच्या सेवेत रुजू झालाय. लोकांच्या हितासाठी धावणारं सरकार म्हणजेच शिवसेना महायुती सरकार.